नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय डॉक्टर राज जाधव यांची कादंबरी बहिर्जी नाईक आणि आज भाग 5. कुठल्याच कामात माझं मन लागत नव्हतं. शिरप्या काकाचा इलाज करण्यात माझा वेळ जात होता. मी काझीबुवांच्याकडनं औषधांची खात्री करून घेत होतो. शिरप्या काका बरा होत होता, पण माझी मानसिक स्थिती कमालीची बिघडली होती. त्याला कारणही तसंच होतं. आठवडा उलटून गेला तरी जीवाजी माझ्याशी बोलला नव्हता. काकू तर माझ्याकडे बघतसुद्धा नव्हती. काकूनी आईशी सुद्धा बोलणं टाकलं होतं. मला काकूकडे बघवत नव्हतं. काय चूक होती तिची? काकू सुंदर होती ही चूक होती का ती गरीब घरात जन्माला आली ही तिची चूक? त्या दिवशी बाबाजी पाटलाला सरबत द्यायला गेलेल्या शिरप्या काकाला बाबाजी पाटील त्याच्या हातातनं सरबत घेताना म्हणाला, काय रे, तुझ्या बायकोला काशिम खानानं अडवली होती म्हणतात सगळे. काशिम खानासारख्या सरदाराला तुझी बायको आवडली? काम कर, जा तुझ्या बायकोला पाठव सरबत घेऊन. आम्हाला जे आवडेल ते आम्ही घेऊ. ह्यावर त्याच्या सोबतची मंडळी खदाखदा हसली होती. स्वाभिमानी शिरप्या काका मात्र बाबाजी पाटलावर बरसला होता. पाटील, जीभ सांभाळून बोला तुम्ही. शिरप्या काकाच्या फक्त एवढ्या वाक्यावर पुढं ते महाभारत झालं होतं. शिरप्या काकाची काय चूक होती? स्वतःच्या बायकोच्या अब्रूला कोणी हात घालत असेल तर तिचा पती कसा काय गप्प बसणार होता? पण परिणाम काय झाला? बिचाऱ्या शिरपा काकाला गुरासारखं मारलं. चापकानं त्याची कातडी सोलून काढली. आपल्या घरच्या बायकोच्या शीलाचं रक्षण करणं सुद्धा गुन्हा आहे, त्याची कोणीच नोंद घेत नाही. बाबासाहेब पाटलासारख्या हैवानाला कोणी जाब विचारत नाही, त्याला कोणी शिक्षा करत नाही. शेकडो लोकांच्या गर्दीत काकूच्या पाठीत किती निर्दयीपणे त्यांनी लाथ मारली. त्या जागी आपली आई असती तर छे, आपण त्यावेळी आपल्या आईचं ऐकायलाच नको होतं. शपथ वगैरे काही नसतं. मी का थांबलो त्यावेळी? मी त्याला अडवलं सुद्धा नाही. पण अजून वेळ गेलेली नाही. मी शांत बसणार नाही. मी त्या नराधमाला त्याच्या पापाची शिक्षा देणार ठरलं. मी त्याला त्याच्या घरात घुसून मारणार. परिणाम काहीही झाला तरी चालेल, माझा निर्णय झाला होता. मला काही सुचत नव्हतं. मी काझीबुवाकडे कित्येक दिवसांपासून गेलो नव्हतो. एरवी रात्री न झोपणारा मी त्या दिवसापासून तर रात्र अंथरुणावर पडून तळमळत होतो. ठरवलेली कामगिरी फते कशी करायची याचा विचार करत होतो. झोप लागेना, तळमळ वाढायला लागली. मग तडक उठून जंगलात जाऊन सराव करण्याचा विचार केला. बाचा भाला आणि काझीबुवानं दिलेली ती नामी तलवार घेऊन मी जंगलात शिरलो. आखाड्याच्या जवळ आल्यावर तिथे आधीपासून कोणीतरी सराव करतंय असं लक्षात आलं. कोण असेल या विचारानं जवळ गेलो. रात्रीच्या अंधारात स्पष्ट दिसत नव्हतं. अगदी जवळ गेल्यावर मी ओळखलं, तो जीवाजी होता. त्याची तलवार प्रथमच इतकी निरखलेली बघून मला कितीतरी आनंद झाला. इतकं मन लावून सराव करताना मी त्याला कधी बघितलं नव्हतं. त्यांनी अचानक सराव थांबवला. कदाचित त्याला माझी चाहूल लागली असावी आणि तो ओरडला, कोण आहे? मी त्याच्या समोर आलो. त्यांनी मला ओळखलं. माझ्याकडे बघितल्यावर त्यांनी त्याचा सराव थांबवला. आपली तलवार म्यानात टाकली, लाकडी तलवारी बांधल्या आणि मला काहीही न बोलता तो तिथनं निघाला सुद्धा. इतके दिवस झाले तरी माझ्यावरचा त्याचा राग निवळलेला नव्हता. अरे जीवा, बोलणार नाहीस वय रे? मी त्याला कितीतरी भावनिक साथ घातली. आम्ही फक्त घरच्या माणसाला बोलतो. एक क्षणही न थांबता जीवा तुटकपणे बोलला, चालायला लागला. त्याच्या बोलण्याचा मला राग नाही आला. त्याचा माझ्यावरचा राग साहजिक होता. एकदा माफ कर की मित्रा. अरे मी आईच्या शपथेला बांधलो गेलो होतो आणि मित्राच्या नात्याला नव्हता वय बांधला तू. अरे आई बापासारख्या काका काकूची धिंड निघायची वाट बघत होता का तू? जीवा थांबला, रागानं बोलायला लागला. त्या लोकांच्या गर्दीकडनं काय अपेक्षा नव्हती खंडो आम्हाला. तिथं येऊन त्या हरामखोराला कोणी थांबवू शकत होतं, त्याला अद्दल घडवू शकत होतं तर ते फक्त तू होता खंडू, तू.
तुझ्यातच तेवढी ताकद होती खंडू. अरे मी किती अपेक्षेने तुझ्याकडे बघत होतो, तू येशील, काहीतरी करशील. अरे तू धावून आला असताना तर माझ्या अंगात सुद्धा हत्तीचं बळ आलं असतं, पुढे जे झालं ते बघितलं असतं. पण आयुष्यात पहिल्यांदा एकटं पडल्याची जाण झाली खंडू. पण आता ठरवलंय एकटं राहायचं, पण खंबीर राहायचं. असं म्हणत जीवा माझ्यासमोरनं निघून चालला. माझ्याकडे त्याच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. पण निघून चाललेल्या जीवाला बघून मी ओरडलो, हे बघ जीवा, तुझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडं. पण म्या निघालोय त्या पाटलाला त्याच्या घरात घुसून मारायला. जीवा डोळे पुसत म्हणाला, असं असेल तर म्या बी येणार तुझ्यासोबत. जीवा कुठल्या तरी निर्धारानं बोलला, मात्र मला त्याला सोबत घ्यायचं नव्हतं. नाही जीवा, त्याची काय गरज नाही. मी काम निपटून वापस येतो. नाही आलो तर? अरे तुला काय नाही होणार, आणि तू सोबत असताना मला बी काय होणार नाही. जीवाचा माझ्यावर पूर्वीपासनं खूप विश्वास. त्याच्या विश्वासाला मला तडा जाऊ द्यायचा नव्हता. त्याच्या डोळ्यात डोळे घालून मी म्हणालो, असं म्हणतोय ना, मग चल. काझी बुवाबरोबर 2 दिवस बाहेर जातोय असं मी सांगून बाहेर पडलो घरातनं. काम जास्त आहे त्यामुळे जीवालाही घेऊन जातोय असं सांगून मी जीवाला सुद्धा सोबत घेतलं. आमचं संपूर्ण नियोजन झालेलं होतं. आम्हाला पाटलाच्या गावात जायचं होतं आणि त्याच्या वाड्याचा दिवसभर पत्ता काढून सगळे हाल हवाल बघून रात्री त्याच्या वाड्यात घुसून त्याला मारायचं होतं. हत्यारं घेऊन आम्ही घराबाहेर पडलो. पुण्याकडे जाणाऱ्या हमरस्त्यानं गेलो तर दिवस लागेल म्हणून आम्ही जंगलातला जवळचा मार्ग निवडला. हातात हत्यार असल्यावर गावं पार करताना चौकशी होऊ नये हेही एक कारण होतंच. पहाटेला निघालेलो आम्ही दुपार सरता रांझे गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या जंगलात पोचलो. दुरून ते छोटं गाव दिसत होतं. आम्ही आमची हत्यारं एका वडाच्या झाडाच्या डोलीत कुणाला दिसणार नाहीत अशा प्रकारे ठेवून दिली. झाडावर ओळखीसाठी काही खुणा केल्या. दिवस असताना हत्यारं सोबत घेऊन गावात जाणं शक्य नव्हतं. शिवाय आत्ता त्यांचं काही कामही नव्हतं. आता जाऊन फक्त बाबाजीच्या घराचा पत्ता काढायचा होता. त्याच्या घराचा नकाशा काढून मध्यरात्री त्याच्या खोलीत घुसून त्याला मारायचं होतं. हा बेत किती धाडसी आणि वेळ पडल्यास जीवावर बेतणारा होता याची कल्पना आम्हाला त्यावेळी नव्हती. गावात घुसण्यासाठी आम्ही दोघांनी जगदंबाधारी भविष्य जाणणाऱ्या भूत्यांचा वेश घेतला. ठरल्याप्रमाणे दान मागायला आम्ही पाटलाच्या वाड्यात जाणार होतो. बोलता बोलता वाड्याची आणि त्याची सगळी माहिती काढणार होतो. नकला करणं, आवाज बदलणं, सोंग वठवणं, हे सगळं आता मला जमत होतं. निग्रही मनानं पुढे जे होईल ते बघू असा विचार करून झाडांना आणि परतीच्या वाटेला खुणा करत आम्ही वेशांतर करून गाव जवळ करायला लागलो. जोंधळे पाटलाच्या घरी घडलेल्या त्या घटनेला जवळपास 1 महिना झाला होता. तरी तो नराधम माझ्या डोळ्यापुढे तसाच उभा राहत होता. बदला घेतल्याशिवाय डोक्यातलं चक्र संपणार नाही हे मला कळून चुकलं होतं. बालभूत्यांच्या वेशात आम्ही गावातनं फिरत होतो. समोर येईल त्याला ताटातलं कुंकू लावून आईचा आशीर्वाद घ्यायला लावत होतो. आमची सोंग वठली होती. अवास्तव फिरत वेळ घालवण्यापेक्षा सरळ पाटलाच्या वाड्यावर जावं म्हणून मी पारावर बसलेल्या एका म्हाताऱ्याला विचारलं, मालक, इथं बाबाजी पाटलाचा वाडा कुठे आहे? म्हातारा माझ्या गळ्यातल्या देवीच्या पाया पडत बोलला, माऊली, सरळ जावा. गावातली प्रत्येक वाट पाटलाच्या वाड्याकडेच जाते. पण आज काय तिथं जाऊ नका, तुम्हाला तिथं काय बी मिळायचं नाही. तो आज कुणाला काही द्यायच्या लायकीचा राहील असं काय वाटत नाही. का, काय झालं आजोबा? म्हातारा काही बोलणार तेवढ्यात आमच्या मागून चौफेर उधळणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज आला. तुफान वेगानं धूळ उडवत येणाऱ्या घोडेस्वाराच्या तुकडीनं माझं लक्ष वेधून घेतलं. डोक्यावर लाल रंगाची कंगणी पगडी आणि कमरेला शेला बांधून तलवारी लटकवलेले ऐटबाज उमदे घोडेस्वार बेफाम घोडा उधळत आमच्या बाजूनं पुढं निघून गेले. त्यांचा तोरा बघून कुणालाही धडकी भरली असती. हे पाटलांचे सैनिक असावेत, कारण हा बाबाजी सैनिक पाळून राहतो असं म्हणतात. असेलही म्हणून काय फरक पडतो. आजची रात्र बाबाजीची शेवटची रात्र ठरणार आहे आणि त्यासाठी मला कोणी अडवू शकणार नाही. हे पाटलाचं सैनिक आहेत का? म्हातारा अजूनही आमच्या बाजूनं उधळत गेलेल्या त्या छोट्याशा घोडदळाकडे बघत होता. माझ्या प्रश्नाला त्यांनी काही उत्तर नाही दिलं.
थोड्या अंतरावर बसलेला त्याच्याच वयाच्या एका म्हाताऱ्याला त्याने आवाज दिला, परसराम, लाल महालातनं फौज आली बघ पाटलाला कैद करायला. असं बोलून तो आमच्या समोरून उठून त्याच्या मित्राकडे गेला सुद्धा. लाल महालातनं फौज आली पाटलाला कैद करायला? म्हणजे ही फौज बाबाजी पाटलाला कैद करायला तर नाही ना आली? माझ्या मनात प्रश्न उभा राहिला. मी आजूबाजूला बघितलं. लोक आपापसात कुजबुजत होते. कुजबूज वाढली होती. लोक गर्दीनं घोड्याच्या पथकाच्या मागून धावत होते. सगळ्या प्रश्नांची उत्तरं जिकडे पथक गेलं तिथेच मिळणार होती. आम्ही त्या मोठ्या वाड्याच्या समोर येऊन गर्दीचा हिस्सा बनून उभं राहिलो. तिथे ते घोडदळ थांबलेलं होतं. घोड्यावरून पाय उतार झालेले सैनिक मॅनातनं तलवार बाहेर काढत वाड्यात शिरले. दरवाज्यावर त्यांना 2-4 सैनिकांनी अडवण्याचा प्रयत्न केला, पण मावळी पगडी धारण केलेल्या सैनिकांच्या त्या म्होरक्यानं एकट्यानंच त्यांना बाजूला फेकून दिलं. मागच्या सैनिकांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. म्हातारा बोलला ते खरं होतं. हे आलेले पाटलाचे सैनिक नव्हते. आता मात्र माझी उत्सुकता शिगेला पोचली. बाबाजी पाटलाच्या काही सैनिकांची झालेली फजिती बघून बाकीचे नामधारी सैनिक वाट मिळेल तिकडे पळत सुटले. काही शरण आले. सैनिकांचा जिगरबाज म्होरक्या आपल्या साथीदारांसोबत वाड्यात घुसला. आतून धावा पळा असे आवाज ऐकू यायला लागले. संधी मिळाली असती ना तर मी सुद्धा वाड्यात घुसलो असतो. वाड्याच्या आतून उठणाऱ्या प्रचंड गोंधळात तो ओळखीचा घोगरा आणि पहाडी आवाज माझ्या कानावर पडला. तो आवाज माझ्या डोक्यातनं कधीही जाऊ शकत नव्हता. अरे जाऊन सांग तुझ्या त्या मिसरूड न फुटलेला राजाला, म्हणावं स्वतःला राजा म्हणलं म्हणजे कोणी राजा होत नाही. किती शाया बदलल्या, सरदार बदलले, पण ह्या गावचा पाटील मीच आहे. ही गावं आमची पिढीच्या जहागिरी आहे. इथं आम्ही बाया बाटू आगर नाचवू, तो विचारणारा कोण आहे म्हणावं? नाही येत सांगितलं ना, पुन्हा माझ्या दारात यायचं काम नाही. जा सांग येत नाही म्हणून. बाहेर उभ्या असलेल्या गर्दीचे कान टवकारले होते. माझी उत्सुकता टांगणीला लागली होती. बाबाजी पाटलाच्या आवाजापाठोपाठ एक आवाज वाडाभर घुमला, राजांचा हुकूम आहे. पाटील बऱ्या बोलानं नाही आला तर मुसक्या आवळून आणा म्हणून. घ्या रे याला. तो आवाज पथकाच्या म्होरक्याचा असावा. त्या पाठोपाठ तलवारीचे खणखणाट ऐकू यायला लागले, पण ते अगदी थोड्या वेळासाठी. पुन्हा पाटलाचा मोठा आवाज यायला लागला, पण यावेळी त्याच्या आवाजात भीती होती. सोडा सोडा म्हणतोय ना, याचा परिणाम लय वांगाळ होईल, सोडा. माझ्याबरोबर बाहेर उभ्या असलेल्या गर्दीचा जणू श्वास थांबला होता. बाहेर प्रचंड शांतता पसरली होती. आपल्या श्वासाचा आवाजसुद्धा आतून येणाऱ्या आवाजाला बाधक ठरेल आणि आपल्याला आत काय चाललंय ते कळणार नाही, म्हणून प्रत्येकानं आपला श्वास रोखून धरला होता. थोड्याच वेळात अगदी अनपेक्षित पण डोळ्यांना सुखावणारं दृश्य समोर दिसलं. 3-4 सैनिकांनी मुसक्या आवळलेल्या बाबाजी पाटलाला फरफटत ओढत बाहेर आणलं. टाका त्याला घोड्यावर घेऊन चला. आदेश सोडत म्होरक्यानं स्वतः घोड्यावर मांड टाकली. 2-3 सैनिकांनी बाबासाहेब पाटलाला उचलला, घोड्यावर पालथा टाकला आणि आलेल्या वेगानं ते घोडदळ परत निघून गेलं. घडणारा कारनामा विश्वास बसण्यापलीकडचा होता. पाटलाचा दरारा, दहशत मी ऐकून होतो, डोळ्यांनी बघितली होती. ज्या पाटलाचा उघडपणे अन्याय करताना कोणी हात पकडू शकत नाही, जाब विचारणं दूर, ज्याच्याकडे कोणी डोळे वर करून बघू शकत नाही, राजासारखा थाटमाट करून जगणाऱ्या बाबाजी पाटलाला अशा प्रकारे मुसक्या आवळून उचलून नेलं का? आणि त्याहून मोठा प्रश्न, कोणी? मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी होती. आजूबाजूला दबक्या आवाजात कुजबूज सुरू होती. त्या कुजबुजीतून मी मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायचं ठरवलं. थोड्या अंतरावर काही वेळापूर्वी भेटलेला म्हातारा उभा होता. मी त्याच्याकडे गेलो. बाबा, काय झालं इथं? पाटलाला कशामुळं उचलून न्याला? म्हातार बाबानं एक वार माझ्याकडे बघितलं आणि एक वार माझ्या गळ्यातल्या आई भवानीकडे. आई भवानीला हात जोडून तो म्हणाला, भवानीची कृपा झाली, कधी नाही तो न्याय झाला. कुणाचा न्याय झाला? मी पुन्हा प्रश्न विचारला. अरे पाटलाने गावातल्या नारायण कुणबेच्या तरुण पोरीसोबत बदामल केला. वयात आलेली पोरगी, कुठं तोंड दाखवायला जागा उरली नाही. आता कुठं लगीन बी जमायचं नाही तिचं.
पोरगी रस्त्यावर येईल म्हणून नारायण कुणबी पाटलाला जा विचारायला गेला तर मुजोर पाटलाने त्यालाच लय सोलून काढला. मग पुढं नारायण कुणबी पुण्याला गेला लाल महालात दयेची भीक मागाया. तिथल्या राजाने बाबाजीला हजर राहायचा हुकूम दिला तर हुकूम घेऊन आलेल्या माणसाला यांनी दिला हाकलून. तेव्हा त्या राजाने आपली फौज पाठवली आणि ह्याला उचलून आणायला सांगितलं. म्हातारा अत्यंत समाधानानं मान हलवत होता. नारायण कोण तो मी त्यावेळेपर्यंत बघितला नव्हता, परंतु जणू काही त्या म्हाताऱ्यासोबत न्याय झालाय इतकंच समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकत होतं. माऊली दाढी पिकली हो आमची, पण असा गरिबाचा कैवारी डोळ्यांनी बघितला नाही, कानाने ऐकला सुद्धा नाही. कोण आहे तो राजा? माझ्या तोंडून आपसूक शब्द बाहेर पडला, कोण आहे तो राजा? त्यावर म्हातारा उत्तरला, माऊली अहो राजा कसला, पोरगाय म्हणतात 14 वर्षाचा. अरे तुझ्यापेक्षा भी लहान असन. लोक प्रेमापोटी म्हणतात शिवाजी राज. म्या तरी कुठं बघितलंय, पण मरायच्या अगोदर एकदा बघेन म्हणतो. लय नाव ऐकून हे मागच्या 2 वर्षात. शिवाजी राज? माझ्या तोंडून कोणीतरी बोलवून घेतल्यासारखा तो उद्गार बाहेर पडला. त्या उद्गाराबरोबर संपूर्ण शरीरात एक अनामिक ऊर्जा संचारल्याचा भास झाला. अंग अंग रोमांचित झालं. डोक्यात कसला तरी प्रकाश पडल्याचा भास झाला. त्या नावाशी आपला जन्मोजन्मीचा संबंध असावा असं उगीचच वाटून गेलं. खंडोबाचं नाव घेतल्यावर, जगदंबेचा पुकार केल्यावर जसं होतं अगदी तसाच अनुभव नुसतं ते नाव तोंडातून घेतल्यावर आला, शिवाजी राज. पुन्हा तोंडातून तेच नाव बाहेर पडलं, पुन्हा तोच अनुभव आला. मी अन्यायी बाबाजी पाटलाला विसरून गेलो, बदला विसरून गेलो. मी कुठे उभा आहे, तिथे का आलोय, माझ्या आजूबाजूला कोण आहे, सगळं विसरलो. डोक्यात फक्त एकच विचार, या शिवाजी राजाला एकदा बघायला पाहिजे, भेटायला पाहिजे, त्याच्याबरोबर बोलायला पाहिजे, त्याला डोळ्यात आणि काळजात भरून घ्यायला पाहिजे. पुढचा मुद्द्याचा आणि नेमका प्रश्न मी म्हातार बाबाला विचारला, बाबा कुठं नेला असं ना पाटलाला? अरे पुण्याच्या लाल महालात. मला नेमका लाल महाल कुठे आहे ते माहीत नव्हतं, पण आता म्हाताऱ्याला किंवा कोणाला काहीही विचारत बसण्यात अर्थ नव्हता. वेळ घालवायचा नव्हता. मी नजर दूरवर दौडत गेलेल्या घोडदळाकडे टाकली. धूळ उडवत ते पथक पुण्याच्या दिशेनं निघालं होतं. त्या म्हाताऱ्यानं सांगितलेल्या लाल महालाच्या दिशेनं जाणारा रस्ता मला माहीत नव्हता, पण या उधळणाऱ्या घोड्यांच्या मागे उडणारी धूळ मला रस्ता दाखवेल, मी स्वतःशी बोललो. चल जीवा, आपल्याला जायला पाहिजे. मी जिवाजीला बोललो, पण त्याने ऐकलं का नाही ह्याच्याकडे मी लक्ष दिलं नाही. जिवाजी माझ्या मागे येतोय का नाही ह्याचा सुद्धा विचार न करता मी तडक त्या घोड्यांच्या मागनं धावायला लागलो. आपल्याला कोणी न्याय देणार नाही म्हणून आपण ज्याचा न्यायनिवाडा करायला आलो त्याचा न्यायनिवाडा करणारा कोण असेल हा शिवाजी राजा? ज्याच्याकडे नजर उचलून बघायची कोणाची हिंमत नाही अशा पाटलाला त्याच्या लायकीप्रमाणे उचलून नेणारा शिवाजी राजा किती पराक्रमी असेल. माझ्या धावण्याच्या गतीहून कितीतरी अधिक वेगानं माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं. धावणाऱ्या पायांची गती बेफाम होती. डोळ्यांना शिवाजीराजे बघायची किती ओढ लागली आहे हे माझ्या पायांना सुद्धा समजलेलं असावं. त्या घोड्यांच्या पथकाचा पाठलाग करत मी लाल महालासमोर आलो. लाल महालासमोर प्रचंड गर्दी जमली होती. लाल रंगाच्या लाकडापासून बनवलेला तो भव्य वाडा बघताच डोळ्यात भिरत होता. त्याचा भव्य दरबार माणसांनी भरून गेला होता. पण मी तिथे माणसांची गर्दी बघायला आलो नव्हतो, मला शिवाजीराजांना बघायचं होतं. चौकात जमलेली ती गर्दी चपळाईनं छेदत मी पुढे पुढे जायला लागलो. सगळ्यात पुढे आल्यावर माझी नजर राजांना शोधायला लागली, पण ते मला कुठेच दिसत नव्हते. माझी नजर सदरेच्या मुख्य बैठकीकडे गेली. लोड तक्क्याचं 2 चौकोनी आसनं होती तिथे आणि ती रिकामी दिसत होती. ते आसन राजांचं म्हणजे शिवाजीराजांचं असावं ते रिकामं होतं, म्हणजे शिवाजीराजे अजून आलेले नव्हते. बैठकीच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांवरनं मी नजर फिरवली. त्यांच्या एकूणच पोशाखावरनं ते सगळे मोठमोठे हुद्दे सांभाळणारे असावेत. पण राजांच्या गैरहजेरीत सुद्धा त्यांची अदब बघून राजांचा वकूब माझ्या ध्यानी आला.
ती सगळी मंडळीसुद्धा राजांच्या येण्याची वाट बघत असावीत. अचानक कुजबूज वाढली. राज, आऊसाहेब, राज, आऊसाहेब आणि राजा आलं, आलं, राजा आलं, आऊसाहेब आले. सगळ्या नजरा लाल महालाच्या डाव्या बाजूनं सदरेकडे येणाऱ्या वाटेवर खेळल्या. कित्येक दिवसाचा तहानलेला वाटसरू पाण्याकडे बघतो तसं काहीसं मीही त्या दिशेनं बघितलं. मनाला प्रश्न विचारत, कुठे आहेत राजे? मी डाव्या बाजूला नजर वळवली. साक्षात शिवाजीराजे मला दिसले. मी त्यांच्याकडे बघतच राहिलो. म्हातारबाबा बोलला ते खरं होतं. माझ्यापेक्षाही लहान असतील राजे, परंतु ते रूप मोठ्यांच्या नजरा पायावर खिळवत ठेवायला भाग पाडत होतं. त्यांचं वर्णन करायला मी कोणी कसलेला कवी किंवा निष्णात लेखकही नाही. जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा बघितलं तेव्हा ते मला कसे दिसले याचं वर्णनही मला करता येणार नाही. पण त्यावेळी मनात प्रकट झालेला भाव मी कधीही विसरू शकणार नाही. हजारो वर्ष देवाची तपश्चर्या करावी आणि अचानक त्या तपस्वेच्या समोर त्याचा देव प्रकट व्हावा, तसा काहीसा तो अनुभव होता. जेवढा आनंद त्या तपस्व्याला देवाला बघून होईल तेवढाच मला त्यावेळी झाला. पण तेवढा आनंद मला त्यावेळी का झाला होता? लांबसडक आणि बागदार नाक, आकर्ण भुवया, सतेज डोळे, धीमी आणि लयबद्ध चाल, वयाच्या मानानं अधिक उंची आणि त्या वयातही कसलेल्या शरीराचे राजे बघून मी धन्य झालो होतो. कितीतरी वेळ सदरेवर 2 बैठका का मांडल्या आहेत हा प्रश्न सतावत होता मला. राजांसोबत चालत येणाऱ्या साक्षात आई भवानीवर माझी नजर पडली आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. त्यांना बघून नकळत माझे हात कधी जोडले गेले मलाही कळलं नाही. जिगत माझी तीच इतरांची झाली. मी आजूबाजूला बघितलं, सगळ्यांनीच आपले हात त्या माऊलीकडे बघून जोडले होते. देवीच्या दरबारात उभं राहिल्यावर हात जोडा असं सांगावं लागत नाही. देवीच किती, काय वर्णन करायचं त्या रूपाचं. साक्षात आई भवानी जर स्त्रीच्या रूपात प्रकट झाली तर ती अशीच दिसेल. आऊसाहेब, कोणाच्या तरी तोंडून शब्द बाहेर पडले. त्या आऊसाहेब होत्या, शिवाजी राजांच्या आई होत्या त्या. गुहेतून वाघीण आपल्या छाव्यासोबत बाहेर पडावी तसं ते दृश्य. शेकडो लोकांची गर्दी, परंतु एखाद्या अंधाऱ्या गुहेत असावी अशी चिरशांतता सगळीकडे पसरली होती. त्या शांततेत फक्त बाबाजी पाटलाचा धापा टाकायचा आवाज येत होता. मी मात्र आऊसाहेब आणि राजांकडे बघत होतो. आऊसाहेब आणि राजे आपापल्या आसनावर बसले. सैनिकांचा म्होरक्या पुढे झाला आणि म्हणाला, आऊसाहेब, राज, आज त्यो मगरूर बाबाजी पाटील. आऊसाहेबांनी आपली मायाळू नजर एकवार नारायण कोणब्याकडे वळवली. नारायण कोणब्यानं हाच तो या अर्थानं आपली मान वर खाली हलवली. दोन्ही हातात आपला चेहरा लपवून कोणबी रडायला लागला. त्यावेळी राजांची कनवाळू नजर नारायणाला निरखत होती. माझी पोर आऊसाहेब, मला न्याय द्या आऊसाहेब, असं म्हणत नारायण कोणबी रडत होता. न्याय करायला हा काय सुलतानाचा दरबार वाटला काय? 36 गावचा पोटक मोक्षा मिळाला तर काय समजता काय स्वतःला? सगळ्यांच्या नजरा बाबाजी पाटलाकडे वळाल्या. बाबाजी पाटलाच्या तोंडातनं फेस येत होता तरी त्याची खुमखुमी कमी झाली नव्हती. तो तसाच उद्धटपणे बोलत होता. 36 गावच्या जहागिरीच्या तुकड्यावर पोसून कोणी राजा होत नाही. आणि ते जहागिरी तरी काय रे, आज हे उद्या नाही. माझ्यासारख्या पाटलाचा न्याय करायला पाचशाही मांडी घाली असायला लागती. खामोश. मंदिराच्या गाभाऱ्यात घंटानाद व्हावा आणि तो कितीतरी वेळ घुमत राहावा तसा कडक शब्द राजांच्या तोंडातनं बाहेर पडला. त्या आवाजात इतकी जरब होती की सगळे राजांचं वय विसरून गेले. कसलीही तमा न बाळगता उद्धटपणे बोलणाऱ्या बाबाजी पाटलानं सुद्धा त्यावेळी आवंडा गिळला. पसरलेली शांतता कापत आऊसाहेब बोलल्या, तुम्हाला गुन्हा कबूल आहे का पाटील? तेवढ्याच जरबेनं आऊसाहेबांनी पाटलाला विचारलं. चेहऱ्यावर शांत भाव पण डोळ्यात जरब.
आऊसाहेबांचं ते रूप कळीकाळाला सुद्धा भीती दाखवू शकलं असतं, पण बाबाजी पाटलाची गुरमी कमी होत नव्हती. तो तेवढ्याच उर्मटपणे उत्तरला, अरे लाख वेळा कबूल आहे. पाटलाचा घमंड काही केल्या कमी होत नव्हता. अरे आमच्या तुकड्यावर जगणारी हरामखोरं, यांच्या पोटात आमच्यामुळं भाकर जाती आणि आज आमचा निकाल लावणार आहे वे. अरे आमचा हक्क आहे यांच्या म्हणजे ह्यांच्या बायका पोरींवर बी आहे. म्या अडवली ह्याची पोर, इथून मागं हेच केलंय, इथून पुढं बी हेच करणार. हे काय मी एकटाच करतो काय? मोठमोठे पाचशाचे सरदार येऊन हेच करतात, तवा कुणाकडे जातात हे न्याय मागायला हरामखोर? 1000 वेळा सांगतो, म्या केलंय आणि म्या करणार. काय मारून टाकणार काय मला? तुमची लायकी आहे का तेवढी? अरे तुम्ही बी गुलामच आहे की. खामोश. पहिल्यापेक्षा अधिक धारदार आणि कठोर आवाज पुन्हा एकदा गर्दीच्या अंगावर शहारे उमटवत उठला. राजे ताडकन आपल्या आसनावरनं उठले. त्यांनी आपली तलवार म्यानातनं बाहेर काढली आणि क्षणार्धात ते बाबाजी पाटलाकडे ताड ताड चालत गेले. काय होईल या शंकेनं आऊसाहेबांनी सुद्धा आपलं आसन सोडलं. त्या राजांना रोखण्यासाठी उभ्या राहिल्या होत्या. त्यांना राजांना अडवायचं असावं, तरीही त्यांनी राजांना अडवलं नाही. मी सुद्धा बाबाजी पाटलाकडे रोखल्या नजरेनं बघत होतो. जोंधळे पाटलाच्या घरी काकांना गुरासारखं बडवताना त्याच्या डोळ्यात तीच घमेंड होती. मी अन्याय करतोय तरीही माझं कोणी वाकडं करू शकत नाही, त्याला कोणी जाब विचारणार नाही अशी त्याची खात्री झाली होती. त्याच्या मनात देवाची सुद्धा भीती उरली नव्हती आणि असे मगरूर बाबाजी प्रत्येक गावागावात होते. राजांचे रागानं लालबुंद झालेले डोळे बाबाजी पाटलावर रोखले गेले होते. त्यावेळी मात्र त्या नजरेला नजर द्यायची पाटलाला हिंमत झाली नाही. राजे नुसत्या नजरेनं त्याला जाळून टाकतील असं वाटत होतं. एक शब्द जरी या तोंडातनं बाहेर काढशील तर याच तलवारीनं तुझी ही घाणेरडी जीभ कापून रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना खायला टाकू आम्ही. राजे कडाडले. राजांचा तो अवतार बघून बाबाजी पाटलाला बसल्या जागी घाम फुटला. तो थरथर कापायला लागला. मेघगर्जना व्हावी तसे राजे त्याच्यावर बरसले. स्त्रीची अब्रू म्हणजे दसऱ्याचं सोनं वाटलं का तुम्हाला? कुणीही यावं आणि लुटून जावं? स्त्रियांना आमच्या देव्हाऱ्यातल्या देवी इतका मान देतो आम्ही. अरे जी स्त्री आईहून सृष्टी जन्माला घालते, बहीणहून काळजी करते, बायकोहून तुमचा वंश पुढे चालवते, त्या स्त्रीला खेळणं समजण्याची हिंमत होते कशी तुमची? बुद्धीसाठी सरस्वती पूजता, धनासाठी लक्ष्मी पूजता, शक्तीसाठी दुर्गेसमोर नतमस्तक होता. निरनिराळ्या रूपात देव्हाऱ्या स्त्रीचीच पूजा करता, मग त्याच देवीचं रूप असणाऱ्या स्त्रीच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगायला लाज कशी वाटत नाही तुम्हाला? ज्या स्त्रीची पूजा करायला हवी त्या स्त्रीला पायातलं वाहन समजायची हिंमत केलीस तू, आणि या घोर पापाबद्दल तुला शिक्षा मिळणार. तू केलेल्या पापाची शिक्षा म्हणून आम्ही आत्ता ह्यावेळी तुझं मस्तक धडा वेगळं केलं असतं, आणि असं करण्यापासून आम्हाला कुठलीही शाही, कुठलाही सुलतान, कुठलाही बादशाह अडवू शकत नाही. याद रख, आम्ही कुणाचेही गुलाम नाही. सुकलेलं गवत जंगलात पेटलेल्या वणव्यानं जळून भस्मसात व्हावं तसा बाबाजीचा उर्मट्टपणा शिवाजी राजांच्या संतापाच्या आगीत जळून खाक झाला होता. राजे त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला लागले. तुझं मस्तक छाटून न्याय करावा इतके आम्ही निर्दयी नाही. अन्यायाचा हात धरून न्यायाची वाट चालण्या इतके आमचे संस्कारही दुबळे नाहीत. तरीही गुन्ह्या इतकी कठोर शिक्षा तुला मिळेल. या अक्षम्य गुन्ह्याची शिक्षा एकच आहे, चौरंगा. सगळ्यांच्या अंगावर शहारे उमटले. चौरंगा मृत्यूदंडाहून जास्त कठोर शिक्षा होती ती. ती शिक्षा ऐकून गर्दी हादरली. राजांच्या आजूबाजूची मंडळी सुद्धा हादरली. खुद्द आऊसाहेब 2 पाऊल पुढं आल्या. शिवबा, आऊसाहेबांनी हाक मारली. आऊसाहेबांच्या आवाजाच्या दिशेनं राजे वळले आणि कितीतरी आदरपूर्वक परंतु निग्रही स्वरात म्हणाले, आऊसाहेब, आज आम्हाला थांबवू नका. जिथे स्त्री सुरक्षित नाही तिथे आम्हाला राजे म्हणून घ्यायचा काही एक अधिकार नाही, आणि जर आम्ही हे करू शकणार नसू तर हे राजे पण आम्हाला नको आहे.
यावेळी मात्र आऊसाहेबांनी अभिमानानं राजाकडे बघितलं. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव दाटला. आऊसाहेबांना राजांचा गर्व वाटलेला असावा. शिवबा राजे बोलतील तोच न्याय होईल, आऊसाहेब अजून पुढे येत बोलल्या. आऊसाहेब आणि दादोजी पंत आपल्याला वाचवतील अशी अपेक्षा बाळगून असलेल्या बाबाजी पाटलाची आता मात्र गाळण उडाली. तो कितीतरी मोठ्यानं ओरडला, आऊसाहेब अहो हे काय सांगताय? राजे ओरडणाऱ्या पाटलाकडे बघत होते. मानकोजी काका, सैनिकांचा तो मोरक्या म्हणजे मानकोजी 10 तोंडे होते. मानकोजी राजांपुढे आले. आत्ताच्या आत्ता अपराध्याचे हातपाय कलम करा, भर चौकात सर्वांसमक्ष याचा चौरंगा करा. सगळीकडे भेदरवून टाकणारी शांतता पसरली. उभे असलेले सगळेजण शहारले होते. चौरंगा ही मृत्यूदंडापेक्षा कठोर शिक्षा होती हे सगळे जाणून होते, पण राजे त्या कठोर शिक्षेचा अंमल भर चौकात सर्वांसमक्ष करतील असं कोणाला वाटलेलं नसावं. पण ते ऐकून माझ्या मनात मात्र आनंदाचं भरतं आलं. पाटील कळवळून ओरडत होता, राजे आऊसाहेब एक वार माफ करा पंत, इथून पुढं नाही चुकवणार. धनुष्यातून बाण सुटावा तसा राजांच्या तोंडातनं हुकूम सुटला होता. त्याला आऊसाहेबांचा पाठिंबा होता. सैनिकांनी बाबाजीला राजांसमोरून उचलला, बाहेरच्या चौकात ओढत नेला. पाटील मोठ्यानं ओरडत होता. मावळे त्याला ओढून घेऊन जात होते. हे बघून न्याय मिळालेला पीडित नारायण कुणबी धावत आला, सरळ राजांच्या पायावर पडला. राज उपकार झालं, तुमच्या रूपाने देव पावला राज. राजे लगोलग मागे सरकले. त्यांनी तात्काळ त्याला दोन्ही हात धरून उभं केलं. हे काय करताय बाबा? हे उपकार नव्हेत. आमचं कर्तव्य होतं तेवढं आम्ही केलं. तुम्ही वडीलधारे, आम्ही तुमचे पाय शिवायचे आणि तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायचा. राजे इतकं बोलून थांबले नाहीत तर त्यांनी सरळ नारायण कुणब्याच्या पायाला हात लावले. ते दृश्य बघत असलेले सगळे लोक गदगद झाले. बाबाजी पाटलाकडे बघून आगजाळ फेकणारी राजांची दाहक नजर नारायण कुणब्याकडे बघताना कितीतरी मायाळू आणि आश्वासक वाटत होती. बाबाजी पाटलाला त्याच्या गुन्ह्यासाठी वाक्तांडन करणारी राजांची बोली नारायण कुणब्याबरोबर बोलताना किती मवाळ आणि धीर देणारी होती. जेमतेम 15 वर्षांची उमर. कुठून आले असतील हे सगळे गुण त्यांच्यात? बाबाजी पाटलासारख्या शक्तिशाली आसामीला मुसक्या बांधून आणणारे आणि कोणाचीही तमा न बाळगता सर्वांसमोर त्याचा चौरंगा करण्याचा अतिशय कठोर शासन देणारे राजे नारायण कुणब्यासारख्या लाचार दिनदुबळ्या पीडित माणसाच्या पायाला किती सहज भिडले होते. कुठून आला असेल हा निग्रह, हा बाणेदारपणा, तो रुबाब आणि ती अदब? मी शिवाजी राजांकडे दुरूनच डोळ्यात पाणी आणि पूजाभाव आणून बघत होतो. त्यावेळची माझ्या मनाची स्थिती मी शब्दात वर्णू शकत नाही. मनात फक्त एकच भाव येत होता की सरळ जावं त्यांच्यासमोर आणि लोटांगण घालावं, आपलं मस्तक त्या मोजडीला भिडवावं आणि विनंती करावी की राजे, ह्या पायांवर मला माझं आयुष्य घालवायचं आहे. माझा उभा जन्मच मला तुमच्यासाठी खर्ची घालायचा आहे. मला परवानगी द्या. पण त्यावेळी ते शक्य झालं नाही, कारण राजे आऊसाहेबांच्याकडे वळले. राजाने लगोलग जाऊन आऊसाहेबांचं दर्शन घेतलं. आऊसाहेब राजांना उठवत त्यांच्याकडे कितीतरी अभिमानानं बघत बोलल्या, आमचे पुत्र आणि रयतेचे वाली शोभलात. त्या भूमीत यापूर्वी कधीच झाला नाही असा न्यायसुद्धा झाला होता आणि इथून पुढेही असाच न्याय होणार होता, कारण पुणे प्रांतात शिवाजी राजा आला होता.